घेतो काय माझ्या मित्रांनो दिवा स्टेशनला ट्रेन पोहोचली आहे। तर नमस्कार मित्रांनो, कशात सर्व मजेत ना? मजेत राहायला पाहिजे। तर मी साई निद्रोही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आम्ही कोकणकर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण ज्यासाठी गावी आलेलो म्हणजे लग्नासाठी, ते लग्न तर झालं आहे आणि आता परत मुंबईला जायला निघायचं आहे। तर खरं तर जायचं मन नाही होत, एकदा का गावी आलो ना की परत मुंबईला जायचं मन करत तर नाही, पण जावं तर लागेलच। तर आता दुपारची जवळपास 2:30ची ट्रेन आहे, पण ती आय गेस 1 तास लेट आहे। 3:30 वाजता येणार आहे खेडला असं टाईम दाखवतो आहे, तरी आपण लवकर निघणार आहे। आता थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे, तर चला तयारी वगैरे करू, मग भेटू डायरेक्ट। चला फायनली बोरगडच्या बस स्टॉपला आलो आहे। तर इथून बघायचं आहे स्टेशनला जायला काय भेटतं आहे काय। आज मम्मी सोबत प्रवासाला मम्मी आहे आज। चला बघूया। तर मंडी आता खेड रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि अजून गाडी यायला जवळजवळ 1 तास आहे आणि इथं आता आणि 1 ताससुद्धा अजून तेवढी गर्दी आहे। बघूया आता ट्रेन यायला अजून 1 तास आहे, म्हणून गर्दी खूप वाढणार आहे।
मंडळी आता जवळपास 5:30 झालेत आणि गाडी रोयाला पोचले आणि जास्त बघायला गेलं तर आज गर्दी नाही आहे, फक्त सर्व बसून आहे तेवढंच, नाही एवढी गर्दी तशी बघायला. बघूया आता पनवेलला किती वाजता जाते ट्रेन. घेतो काय आता तर मी ना ट्रेन पूर्ण की रिकामी झाली आता पनवेलला. बघूया दिवाला उतरायला आहे का. आणि पाऊस पडला ते अंगण भरलं. मच्छी इकडे तिकडे जायला मग आईला मासे किती आहेत, तुमच्याकडे मासे किती आहेत. मला पण वाटले खरंच आले आहेत म्हणून मी पण वाकून बघते. फोटो काढा माशांचा फोटो काढा. त्याला पहिले काढून ठेवले बाबा. माझ्या मित्रांनो दिवा स्टेशनला ट्रेन पोचली. दिवा स्टेशनला येऊन पोचले. तर इथून आपल्याला जायचं ठाणे रेल्वे स्टेशनला. आता तिथून लोकल पकडायचे. चला. तर मंडळी जवळपास 9च्या आसपास मी घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे झाले. तर आज ट्रेनला एवढी गर्दी पण नव्हती, सर्व बसूनच होते. तर आजचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.